किती अनलकी आहोत आपण की फक्त हाफ मार्क्सने आपली पोस्ट जाते आणि एक वेळ अशी आली की मी 10,000चा सुद्धा जॉब करायला तयार आहे. त्या व्यक्तीला, मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्याला इंडिपेंडंट राहायचं असतं किंवा कोणावरही डिपेंडंट राहायचं नसतं आयुष्यात. तर त्या व्यक्तीसाठी आपण काहीच नाही करत आहोत ही गोष्ट खूप मनात खुपत असते. कन्सिस्टंट फेल्युअर्स नंतर मला असं वाटायला लागलं की आता मी यांना प्राऊड फील नाही करू शकत. मागून बोलायचे की यार श्रद्धेने हे काय सुरू केलंय. ऍक्च्युअली कुठल्या पॉझिटिव्ह पॉवरवरती, देवावरती सुद्धा विश्वास ठेवणं आता मला अशक्य झालेलं होतं. त्या 2 जागांसाठी आपल्याला ती एक्झाम टार्गेट करून आपल्याला ती पोस्ट काढायचीच असते. त्यावेळेला त्या अस्पायरंटवरती काय प्रेशर असतं हे बाकी कोणी नाही ओळखू शकत. हॅलो गाईज, सो आय हॅव समथिंग टू शेअर विथ यू. आणि ज्या अर्थाने तुम्ही 670 लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना माझी फॅमिली समजते आणि माझ्या आयुष्यातल्या काही चांगल्या आणि गुड न्यूज असतील त्या तुमच्याबरोबर शेअर करणं मला इम्पॉर्टंट वाटतं. सो मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांना एक पोल विचारला होता, ज्यामध्ये मी विचारलं होतं की आय हॅव समथिंग टू शेअर विथ यू. मी त्यामध्ये विचारलं होतं की तुम्हाला एक फक्त टॉकिंग व्हिडिओ आवडेल की तुम्हाला व्हाईल डुईंग मेकअप तुम्हाला ते ऐकायला आवडेल. सो बऱ्याच लोकांनी व्हाईल डुईंग मेकअप असा ऑप्शन चूज केलेला होता. सो मी आज जे शेअर करणार आहे, मी तुम्हाला मेकअप करता करता शेअर करणार आहे. पण जे मी सांगणार आहे ते सांगताना तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट व्हावं अशी माझी इच्छा आहे. सो दॅट मी मेकअपला कमी प्रायोरिटी देणार आहे आणि जे मी सांगणार आहे ते तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशनने ऐकावं अशी माझी इच्छा आहे. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2017 पासूनची माझी लाईफ एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर खूप लोकांना हेच माहिती नसेल की माझं जे एज्युकेशन आहे ते मेकॅनिकल बॅकग्राऊंडमधून झालेलं आहे. मी मास्टर्स केलेलं आहे डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये. आणि 2017मध्ये जेव्हा मी मास्टर्स करत होते, जेव्हा मी मास्टरच्या फर्स्ट इयरला होते, तेव्हा मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी प्रिपेअर करायला सुरुवात केली होती. आणि इन माय व्हेरी फर्स्ट एक्झाम आय गॉट सिलेक्टेड ॲज अ RTO इन्स्पेक्टर. RTOच्या डिपार्टमेंटमध्ये एक NVIची पोस्ट असते, म्हणजेच RTO इन्स्पेक्टर असतं. तर त्या पोस्टसाठी मी सिलेक्ट झाले होते. किती छान वाटतं ना ऐकायला की पहिलीच एक्झाम दिली आणि त्यामध्ये मी सिलेक्टसुद्धा झाले. मग त्यानंतर त्याच एक्झामसाठी माझे 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल टेस्ट झाला, पोलीस व्हेरिफिकेशन झालं. पण डॉक्युमेंट इश्यूमुळे मला त्यांचं रिजेक्शनसाठी मेल आला. सो फर्स्ट एक्झाममध्ये क्लिअर होण्याचा जेवढा आनंद असतो त्यापेक्षा जास्त दुःख झालं, कारण खूप लोकांची ही ड्रीम पोस्ट असते आणि मी माझ्या काही छोट्या मोठ्या चुकांमुळे आणि माझ्या गहाळपणामुळे मी ती पोस्ट मिस केली. ह्या जगात कोणाला नको की आपली लाईफ इंडिपेंडंट असावी, फायनान्शियली इंडिपेंडंट असावी, आपल्याकडे एक परमनंट जॉब असावा, हे सगळ्यांनाच वाटतं. आणि माझ्या छोट्याशा चुकीमुळे मी ती संधी गमावली. त्यानंतर मी आणि माझ्या घरच्यांनी हेही ठरवलं की आपण कोर्टमध्ये केस करूयात, मॅटमध्ये किंवा हायकोर्टमध्ये, आणि जर पॉसिबल झालं तर जॉईनिंग मिळवून घेऊयात. पण ती प्रोसिजर जी असते ती खूप टाईम टेकिंग असते आणि खूप आपले कष्ट, पैसा सगळंच वाया जातं. आणि त्यातूनही रिझल्ट जर निगेटिव्ह आला तर मात्र सगळंच वाया जाणार होतं. सो दॅट मी ठरवलं की अजून मी पुढच्या एक्झामचा अभ्यास करते आणि मग आपण ठरवूयात की केस करायचे की नाही ते. मी ज्या परीक्षा देत होते त्या खूप लिमिटेड होत्या, कारण मी फक्त मेकॅनिकल बॅकग्राऊंडमध्ये ज्या कोर टेक्निकलमध्ये ज्या एक्झाम्स होतात त्या फक्त देत होते आणि त्यामुळे मला एक्झामची व्हरायटी खूप कमी मिळत होती. त्यामुळे मला 2 वर्षातून एकदा, 3 वर्षातून एकदा अशी एक एक्झाम यायची. त्यातच 2020मध्ये पुन्हा एकदा त्याच पोस्टची ॲड पडली. सो दॅट मला एक रे ऑफ होप मिळाला आणि मी ठरवलं की पुन्हा एकदा आता मी जीव तोडून या एक्झामसाठी अभ्यास करणार आणि मी ही आता पोस्ट काढणारच. त्यावेळी मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा मेंटली खूप डिस्टर्ब होते आणि त्या पिरियडमध्ये मला सौरभने आणि माझ्या आईवडिलांनी खूप आधार दिला आणि त्यामुळे मी एक कॉन्फिडन्सने पुढे जात होते की मी आता या एक्झाममध्ये तर काहीतरी चांगलंच करेन. त्यावेळी माझ्या कॅटेगरीच्या फक्त 2च जागा होत्या. त्या 2 जागांसाठी आपल्याला ती एक्झाम टार्गेट करून आपल्याला ती पोस्ट काढायचीच असते. त्यावेळेला त्या अस्पायरंटवरती काय प्रेशर असतं हे बाकी कोणी नाही ओळखू शकत. ते फक्त आपल्याला आधार देऊ शकतात, पण ते फुल्ली आपण कशातून पास होतोय, आपण कशातून सफर होतोय ते नाही जाणून घेऊ शकत. 2020च्या बिगिनिंगला म्हणजे जानेवारीपासून मी त्याचा खूप अभ्यास करायला लागले. त्याच्या 2 लेवल्स असतात, प्री आणि मेन्स. तर होतं काय की
प्री जी होती माझी ती 15 मार्चला होती आणि बरोबर त्याच पिरियडमध्ये 1-2 वीक आधीच कोविडचे पेशंट्स आपल्या इंडियामध्ये दिसायला लागले होते आणि जमावबंदी किंवा अशा गोष्टी व्हायला लागल्या होत्या. मी त्या पिरियडमध्ये पुण्यात अभ्यास करत होते आणि माझी लायब्ररी सुद्धा बंद होती. म्हणजे आपण एका फ्लोमध्ये अभ्यास करत असतो आणि पुन्हा एकदा मला तिथं एक डिस्ट्रॅक्शन आलं. तरी सुद्धा मी पेपर खूप छान दिला आणि मला छान मार्क्स मिळाले, मी पास झाले. पण जो प्री आणि मेन्स मधला गॅप होता तो 3 ते 4 महिन्याचा होता आणि त्या आपण एका फ्लोमध्ये असतो, एका माहोलमध्ये असतो, तेव्हा आपण ती एक्झाम टार्गेट केलेली असते, तेव्हा पटपट अभ्यास करून ती पोस्ट काढणं खूप इझी असतं. पण प्री आणि मेन्समध्ये 1.5 वर्षाचा गॅप होता आणि तेवढा वेळ आपलं मेंटली स्टेबल असणं किंवा फोकस असणं अभ्यासासाठी हे खूप अवघड आहे. त्या वेळेमध्ये ज्यांचं प्रिपरेशन झालेलं आहे त्यांचं ठीक आहे, पण ज्यांचं प्रिपरेशन झालेलं नाहीये, कधीच त्यांनी सुरू पण केलेलं नाहीये, त्यांना 1.5 वर्ष मिळालं आणि 1.5 वर्षामध्ये त्यांनी सुद्धा मास्टरकी केली असेल त्या सगळ्या विषयांमध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि असं देखील होतं ना की कुठले क्लासेस वगैरे चालू नव्हते, त्यामुळे आपण किती पाण्यात आहोत हे कळायलाच काही मार्ग नव्हता. मग कोविडची सिच्युएशन चालू होती आणि एक्झाम्स तर होतच नव्हत्या, म्हणून आम्ही ठरवलं की मी आणि सौरभने ठरवलं की आता लग्न करूयात. मग 2021मध्ये मे महिन्यामध्ये 31 मेला आम्ही लग्न करायचं ठरवलं आणि लग्न केलं. त्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर माझ्या एक्झामची डेट आली. एकतर लग्नानंतर सगळ्या गोष्टी नवीन असतात, काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आपल्यावरती, तरीसुद्धा मी दिवसभर एका बेडरूममध्ये पूर्ण सकाळ ते संध्याकाळपर्यंत अभ्यास करायचे आणि मी कॉन्फिडंट होते की मी आता मेन्समध्ये पण चांगले मार्क्स मिळवेन. मी इतपत कॉन्फिडंट होते की मी आता मुलींमध्ये पहिला नंबर काढूनच टाकेल आणि मला टेस्टमध्ये पण खूप छान मार्क्स मिळायचे. मला सगळे टीचर्स पण बोलायचे की ठीक आहे, हा मोर दॅन सफिशियंट टू अ स्कोर आहे. पण एक्झामच्या वेळी मी काय झालं मला नाही माहिती, मी ओव्हर कॉन्फिडंट झाले की अंडर कॉन्फिडंट झाले. मी जे क्वेश्चन्स येत होते ते सुद्धा सॉल्व्ह नाही केले आणि त्यामुळे ही देखील पोस्ट माझी फक्त हाफ मार्क्सने गेली. हाफ मार्क्स जनरली आपल्याला काहीच नाही वाटत, पण त्या हाफ मार्क्समुळं आपली पोस्ट जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते मीन्स आय वॉज शॉक की कसं काय असं होऊ शकतं. मी तर इतका अभ्यास केला आणि किती अनलकी आहोत आपण की फक्त हाफ मार्क्सने आपली पोस्ट जाते. आपल्याला आता पुढं करिअरचा काहीच ऑप्शन दिसत नाही आणि एक वेळ अशी येते की तुमचं अभ्यासावरचं पण मन उडालेलं असतं. आपण किती दिवस तेच रिपीट करत राहणार. सो दॅट मला आता अभ्यासाची सुद्धा इच्छा राहिलेली नव्हती आणि माझी आता मानसिकता राहिलेली नव्हती की मी आता पुढे जाऊन सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडून मी आता अभ्यास करेन. मला लिटरली तो पिरियड आठवायला सुद्धा भीती वाटते, कारण त्या पिरियडमध्ये मी इतकी शॉकमध्ये गेले होते, लाईक डिप्रेशनमध्ये गेले होते. डिप्रेशन हा खूप मोठा वर्ड आहे, पण मला रात्री झोप लागायची नाही आणि झोप लागलीच तर मी घाबरून उठायचे. माझी धडधड चालूच असायची रात्रभर आणि सौरभने सुद्धा खूप रात्री उठून मला शांत केलेलं आहे. मी रात्री 3-4 वाजताच्या दरम्यान माझ्या बेस्ट फ्रेंड्सला मेसेज केलेले आहेत की यार मला झोपत येत नाहीये, मी काय करू. लाईफमध्ये आता पूर्णच सगळ्या होप्सच संपल्यासारखं मला आता वाटायला लागलं होतं. त्यावेळी काय होतं की लोक सुद्धा तुम्हाला समजावायला लागतात की ठीक आहे असं होतं आणि मे बी तुझ्या लाईफमध्ये अजून काहीतरी बेटर लिहिलेलं असेल म्हणून तुला आता ही पोस्ट मिळाली नसेल किंवा, पण तेव्हा तुमचा कशावरतीच विश्वास बसत नसतो. लिटरली कुठल्या पॉझिटिव्ह पॉवरवरती, देवावरती सुद्धा विश्वास ठेवणं आता मला अशक्य झालेलं होतं, कारण कुठलीच चांगली गोष्ट होताना तुम्हाला दिसत नाहीये, कॉन्सिस्टंटली तुम्हाला फेल्युअर्सच दिसतात. तेव्हा तुमची मेंटॅलिटी मे बी अशीच काम करत असेल. तुम्ही पॉझिटिव्ह राहणं त्या पिरियडमध्ये खूप अवघड होऊन जातं. बऱ्याच वेळा आई पप्पांसमोर सुद्धा मला रडू यायचं आणि आपल्याला रडताना बघून त्यांना कधीच चांगलं नाही वाटत. पण एक फिलिंग असते मनात की आपण आपल्या आईवडिलांना प्राऊड फील व्हावं, असं काहीच नाही करू शकलो आयुष्यात आणि ती फिलिंग आपल्याला खूप आतल्यात खूपच असते. आपल्याला दुःखात पाहून आपले आई वडील कधीच खुश नाही राहू शकत. हे मला समजलं एक लेवलला आल्यानंतर. सो दॅट मी आता कोणालाच काही माझं दुःख दाखवायचं नाही असं ठरवलं आणि माझ्या मेंटल हेल्थसाठी मी माझं युट्यूब चॅनल खोलायचं असं ठरवलं. त्यातही लोकांनी मला नावं ठेवली. समोर तर कोणी नव्हतं बोलत, पण मागून बोलायचे की यार श्रद्धेने हे काय सुरू केलंय. मे बी नवीन गोष्टी अडॅप्ट करायला लोकांना थोडा वेळ लागतो, पण त्याचबरोबर काही असेही लोक होते की जे मला बोलायचे, पर्सनली मेसेज करून मला सांगायचे की यार श्रद्धा तू छान करतेय,
तुला कुठून एवढ्या आयडियाज मिळत आहेत. जे लोक माझ्या कधी कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा नव्हते ते लोक सुद्धा मला मेसेज करायला लागले. सो दॅट छान वाटायचं मला आणि मी माझ्या मेंटल हेल्थसाठी हे कंटिन्यू करणारच होते, कारण मला त्यामुळे थोडी थोडी झोप लागायला लागली होती आणि मे बी हे निगेटिव्ह जे थॉट्स आहेत माझ्या मनातले ते थोडेसे कमी व्हायला लागले होते आणि मी त्याला ओव्हरकम करत होते. मला या सॅड पार्टबद्दल कधीच बोलायचं नव्हतं, पण हाच सॅड पार्ट असतो किंवा हीच सॅड फेज असते जे आजचा दिवस जो असतो तो आपला हॅपी बनवतो. सो दॅट या गोष्टींबद्दल आणि या सॅड फेजबद्दल बोलणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. मीनवाईल माझ्या घरच्यांच्या प्रार्थना चालूच होत्या आणि माझे सासरे म्हणायचे की तू लढ, तुला किती पाहिजे तेवढा तू अभ्यास कर, तुला जे काय लागतं ते आम्ही पुरवू. कन्सिस्टंट फेल्युअर्स नंतर मला असं वाटायला लागलं की आता मी काही यांना प्राऊड फील नाही करू शकत. सो दॅट मी डिक्लेअर करून टाकते की माझ्याकडून तर आता काही अभ्यास होत नाही, मी आता दुसरे काहीतरी ऑप्शन शोधते. मी त्यानंतर जॉब शोधायचं ठरवलं. त्यानंतर मी असं सुद्धा विचार केला की ठीक आहे, मला मेकअप करायला आवडतं तर मी मेकअपचा एखादा कोर्स करते. जेव्हा मी प्रायव्हेट जॉबमध्ये रिझ्युमे अपलोड करायला लागले तेव्हा माझ्या दिसणाऱ्या गॅपमुळे, म्हणजे 2018मध्ये मी मास्टर्स पासआउट झाले आणि तेव्हापासूनच्या गॅपमुळे सुद्धा माझे रिझ्युमे रिजेक्ट व्हायला लागले आणि एक वेळ अशी आली की मी 10,000चा सुद्धा जॉब करायला तयार आहे असं झालं. मीनवाईल मी 2-3 एक्झामचे फॉर्म भरलेले होते आणि त्यातली एक एक्झाम 3 लेवल्सची होती, त्यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू होता. तर मी त्याच्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले होते. मे बी माझा आधीचा अभ्यास इतका स्ट्रॉंग होता की त्या अभ्यासाच्या जोरावरती मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले असेल, पण मला कुठेतरी समजत होतं की मी आता कॉम्पिटिशनच्या बाहेर चालली आहे, कारण आपला अभ्यास कमी पडत चालला आहे. मे बी मागच्या मुली आता जास्त अभ्यास करून आपल्या पुढे जाऊ शकतात. इथंपर्यंत माझ्या कॉन्फिडन्सची जी लेवल आहे ती ढासळलेली होती. आता 2023च्या एप्रिलमध्ये मी इंटरव्ह्यूला गेले होते, इंटरव्ह्यू दिला आणि एक कुठेतरी कल्पना होतीच की माझं यामध्ये काही सिलेक्शन होणार नाही आहे. पण इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशीच माझी जी दुसरी एक्झाम होती त्या एक्झामची डेट आली. आतापर्यंत डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली नव्हती, पण तेव्हा ती डेट आहे ती डिक्लेअर झाली आणि इंटरव्ह्यू नंतर 4 ते 5 दिवसातच ती माझी एक्झाम होती. सो मी एवढंच ठरवलं की जो आपण आधी अभ्यास केलेला आहे फक्त गो थ्रू करूयात आणि वरच्यावर ते रिवाईज करूयात. जेवढं येईल तेवढं येईल. मी काही असे खूप अपेक्षा नाही केली की हां आता मी पेपरला जाणार आणि आता मस्त मला पेपर जाणार आणि मी पासच होणार. 4-5 दिवस मी फुल कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास केला आणि मी पेपरला गेले. पेपरचा दिवस सुद्धा माझ्यासाठी खूप वाईट होता. माझं एकतर त्या एक्झाम हॉलमध्ये माझ्या शेजारच्या मुलाशी भांडण झालं आणि त्यातही माझे 12 प्रश्न अनसॉल्व राहिले. खूप मोठी गोष्ट आहे. एकतर पहिलीच एक्झाम होती ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हतं आणि त्यामध्ये सुद्धा मी 12 क्वेश्चन अनसॉल्व ठेवले आणि तेव्हाच मला असं वाटलं की आता आपण कॉम्पिटिशनच्या पूर्णपणे बाहेर गेलेलो आहोत. आता ह्या एक्झामकडून आपण अपेक्षा करणंच व्यर्थ आहे. सो दॅट त्यामध्ये मी घरच्यांना पण सांगितलं की आता तुम्ही काही होप्सच ठेवू नका या एक्झामकडून, कारण एकतर त्याला निगेटिव्ह मार्किंग नव्हतं. जिथे 12पैकी 12 लोक मार्क्स पाडू शकतात तिथे 12पैकी 0 मार्क्स मला पडणार होते. उरलेल्या मार्कांच्याच कॉम्पिटिशनमध्ये फक्त मी होते. त्यामुळे असं कुठेतरी वाटत होतं की आउट ऑफ कॉम्पिटिशन मी आत्ताच गेलेली आहे. सो दॅट मार्क काढायची आणि पुढे मार्क्स किती पडतायत किंवा माझा नंबर येतोय की नाही हे बघण्याचीच काही अपेक्षा उरली नव्हती. आणि यामध्ये कसं होतं की ही डायरेक्ट रिक्रुटमेंट असल्यामुळं मला पुढची लेवल सुद्धा नव्हती की जिथं मी मला स्वतःला कव्हर करू शकते. सो दॅट होप सोडणंच माझ्यासाठी बेटर होतं. तर आत्ता 18 ऑगस्टच्या दिवशी मी नगरला जाण्यासाठी बॅग पॅक करत होते तेव्हा मला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या हस्बंडचा फोन आला, सागरचा. तो मला म्हटला की अगं न्यूज खरी आहे का म्हणून. आणि तेव्हा मला बेबी होणार असे रुमर्स खूप पसरत होते. माझी आजी पण मला विचारत होती की काय ग तुला बाळ होणार आहे का म्हणून. आणि मला असं वाटलं की तो त्याच न्यूजबद्दल विचारतोय, म्हणून मी त्याला म्हटलं की यार नाही, हे कोणी पसरवलंय काय माहिती. असं म्हणे की अरे तुझं सिलेक्शन झालंय, ती न्यूज खरी आहे का. म्हटलं सिलेक्शन. तर तो म्हटला हा रुपा म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंडची जी मामे बहीण आहे ती म्हणाली की श्रद्धा तिचं सिलेक्शन झालंय म्हणून. मी म्हटलं की तिनं आधी सुद्धा मेरिट लिस्ट चेक केल्या होत्या ज्यामध्ये सगळ्यांचंच नाव असतं आणि त्यांचे मार्क्स मेन्शन असतात. मी त्याला बोलले की ते मेरिट लिस्ट असेल अरे, त्यामध्ये सगळ्यांचंच नाव असतं, म्हणजे काही सिलेक्शन लिस्ट नसेल ती. तर तो बोलला की नाही मी चेक केलंय म्हणे की तुझं नाव सिलेक्टेड लिस्ट मध्ये आहे आणि तू एकदा चेक कर. मी इतकी व्हायबल झाले, एक आनंदाचा धक्का मला बसला असेल आणि मी सौरभला बोलले की तू चेक कर यार प्लीज की काय भांगड आहे नेमकं, म्हणजे रिझल्ट लागलाय का आणि त्यात माझं नाव आहे का. सौरभ चेक करतो
आणि तो पण शॉक, आणि तो म्हणे की यार तुझं नाव आहे यात. आणि वी वर लाईक की आता मला नव्हतं कळत की काय होतंय, नेमकं काय चालू आहे. मी इतकी व्हायबल झाले होते की मला माझं हॉल तिकीट सापडत नव्हतं, मला कुठलाच नंबर सापडत नव्हता, मला माझं ऍप्लिकेशन फॉर्म सापडत नव्हतं. मी पूर्ण व्हायबल झाले होते, माझे हात असे थरथर कापत होते. मोबाईल मध्येच कुठं शोधायचं हे सुद्धा मला कळत नव्हतं. एक दिवस तो मी जाऊ द्यावं म्हटलं, कारण म्हटलं की मे बी लिस्ट चेंजच झाली तर आपण लोकांना सांगणार की माझं सिलेक्शन झालं, आणि मे बी काहीतरी प्रॉब्लेमच आला, मे बी माझं नावच नसेल त्यामध्ये, मे बी वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव असेल, किंवा ही मेरिट लिस्टच असेल, ही सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्टच नसेल, किंवा हा रिझल्टच नसेल मुळात. तर आपण परत एकदा तीच फेज येणार जी आधी झालेली आहे, की तुझं हाफ मार्कने सिलेक्शन राहिलं. सगळे नातेवाईक विचारणं की तुझं आता काय चाललंय, आणि तुझं तर झालं होतं ना, मग आता तू का नाही जॉईन केलेलं आहे, हे सगळे प्रश्न परत सुरू होणार. सो दॅट मी म्हटलं की हे कोणालाच नको सांगायला, आणि आपण हे आपल्या पुरतं ठेवूयात. आम्ही दोघांनी एवढंच ठरवलं की आपण आता फक्त घरी सांगूयात. मी तोपर्यंत माझी लिस्टच चेक केलेली नव्हती, फक्त घरी सांगायचं ठरवलं. आणि मी घरच्यांना पण हेच सांगितलं की कोणालाच अजून सांगू नका की सिलेक्शन झालंय किंवा रिझल्ट लागलेला आहे. घरचे पण खूप खुश होते, पण त्यांना पण एक अशीच भीती होती की आधी झालं तसं नको व्हायला बाबा. आधीच आपण सगळीकडे पसरवलं होतं की हिचं सिलेक्शन झालंय, हिचं सिलेक्शन झालंय, आणि ते ऐनवेळी माझं रिजेक्शन झालं होतं. सो दॅट त्यांना पण असं वाटलं की ठीक आहे, आपण ही गोष्ट जास्त कोणाला सांगायलाच नको. मग त्या रात्री मला बाकी लोकांचे पण फोन यायला लागले की कॉंग्रॅच्युलेशन, तुझं सिलेक्शन झालंय. आणि मग मला असं वाटायला लागलं की हां ठीक आहे, मग आता मे बी ही गोष्ट खरी असू शकते की माझं सिलेक्शन झालंय. तरी सुद्धा मी थोडीशी स्टेबल झाल्यानंतर मी वेबसाईटवरती जाऊन इकडं तिकडं अगेन अँड अगेन मी ती जी लिस्ट आहे ती चेक करत होते, खरंच त्यात माझं नाव आहे का, खरंच ती सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे का. मग थोडंसं कन्फर्म झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी माझ्या नातेवाईकांना सांगितलं. तेव्हा मी माझ्या घरच्यांना सांगितलं, तेव्हा लिटरली त्यांची रिॲक्शन इतकी मी असायला पाहिजे होतं जेव्हा त्यांना मी सांगितलं. माझ्या सासूबाई तर लिटरली रडायलाच लागल्या. त्यांना काही सुधरीनाचं झालं. मे बी जसं मला झालं व्हायबल झाल्यासारखं तसं त्यांना पण झालं. त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन विश पण नाही केलं, इतकं त्या व्हायबल झाल्या. की छान वाटतं ना जेव्हा आपण खूप वर्षाचं एका गोष्टीसाठी कष्ट करत असतो आणि त्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळतं. तेव्हा जे कुठले आपले हितचिंतक असतात, आपण ज्यांना आपले हितचिंतक समजत असतो, आपल्या घरचे असू दे, फॅमिली असू दे, त्यांचे चेहरे आपल्याला समोर दिसायला लागतात. आणि मी नेहमी ही गोष्ट बोलते की आपलं जे यश असतं, आपल्याला जे आपण जे अचीव केलेलं असतं ते आपल्या एकट्याचं कधीच असू शकत नाही. आपल्या बॅकग्राऊंडमध्ये जे लोक असतात, आपला पार्टनर असू दे, आपले आई वडील, आपले भावंड, आपले इन लॉज, किंवा आपले जे बेस्ट फ्रेंड्स असतात, आपल्या जे गाईड करणारे टीचर्स असतात, ह्या सगळ्यांचा सपोर्ट, गायडन्स, किंवा त्यांचे प्रेयर्स असतात, त्यांचे आशीर्वाद असतात. आणि ह्या सगळ्या शिवाय, मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी होणं अशक्य आहे. त्या दिवशी रात्रभर मला आणि सौरभला झोप नाही लागली. मला टेन्शनने झोप नाही यायची, पण तेव्हा मला अजून टेन्शन यायचं, मला झोप नाही लागत आहे याचं. पण ती रात्र जी होती ती सुकूनवाली होती, आणि मला जरी झोप येत नव्हती तरी पण मला ते टेन्शन येत नव्हतं की मला का झोप नाही लागत आहे. इट वॉज नाईस एक्सपिरियन्स फॉर मी. आणि खूप छान वाटत होतं की खूप दिवसांनी अनपेक्षितपणे कुठली तरी चांगली न्यूज मला मिळतीये. कदाचित ही गोष्ट खूप लोकांसाठी मोठी नसेल सुद्धा, किंवा ही गोष्ट खूप कॅज्युअल असेल, किंवा आहे असंही म्हणेन मी. पण जेव्हा तुम्ही काही चांगलं व्हायचीच अपेक्षा सोडून देता आणि अनपेक्षितपणे तुम्हाला काहीतरी चांगली बातमी येते, किंवा तुमचं ड्रीम कम्प्लीट झाल्याचं कळतं, तेव्हा ही फिलिंग कदाचित शब्दात मांडण्यासारखी नाहीये. यशाची जी डेफिनेशन आहे ती प्रत्येकाची वेगळी असू शकते. मला यामध्ये आनंद होतो, लोकांना यापेक्षा जास्त काहीतरी करून आनंद होत असेल, किंवा यापेक्षा काहीतरी कमी केल्यानंतर सुद्धा लोकांना आनंद मिळत असेल. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुम्ही प्रयत्न केले, प्रामाणिक प्रयत्न केले, तर ते कधीही तुमचे वाया जाणार नाही. त्याचं फळ तुम्हाला नक्की कधी ना कधीतरी मिळेल. खूप लोक मला म्हणायचे की मे बी तुझ्या लाईफमध्ये काहीतरी बेटर लिहिलेलं असेल, बेटर तुझ्या लाईफमध्ये काहीतरी येणार आहे, टाईमनुसार तुझं काहीतरी छान होईल. तर तेव्हा मी म्हणायचे की यार घंटा छान होणार आहे, घंटा बेटर होणार आहे, काय हे बोलतायत मला, हे मलाच कळतं की मी काय सफर करते ते. पण मला आज ते पटलं की मे बी टाईमनुसार काहीतरी बेटर गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार असतील. सो दॅट त्या गोष्टी तुम्हाला मिळत नसेल ज्यासाठी तुम्ही आधी प्रयत्न करत असेल. मे बी ती RTOची पोस्ट कधी माझ्यासाठी बनलेलीच नसेल, की माझी जी पर्सनॅलिटी आहे ती त्या पोस्टसाठी कधी मॅचच झाली नसती. सो दॅट मला हा जॉब मिळणार होता असं मी समजते. आणि मे बी ते कुठल्या ना कुठल्या वेमध्ये बेटरच झालंय असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी कधीही स्कॉलर स्टुडंट नव्हते, मी नेहमी ॲव्हरेजच स्टुडंट राहिलेली आहे.
त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देताना मी कधी अशी स्वप्न नाही पाहिली की मी IAS होईन, मी कधी IPS बनेन. पण अर्थातच तुम्ही जर तुमच्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला जे काही स्वप्न पाहाल ते मिळेल. मे बी हे या फील्डमधलं नसेल, कोणत्याही फील्डमध्ये असू दे, तुम्ही जर प्रयत्न प्रामाणिक ठेवले, कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला त्या गोष्टी मिळण्यापासून आणि अचीव्ह करण्यापासून कोणीही थांबवू नाही शकत. सो गाईज, इथे माझा मेकअप झालेला आहे आणि हा व्हिडिओ एक माझ्या लाईफची स्टोरी असं तुम्हाला वाटण्यापेक्षा ते एक मोटिवेशनल व्हिडिओ असं तुम्हाला वाटावं असं माझी जास्त इच्छा आहे. मी नक्कीच काही खूप मोठं अचीव नाही केलेलं आहे, पण तुम्ही मोठी स्वप्न पहा आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. मग ती फील्ड कुठलीही असू दे, तुम्हाला नक्की यश मिळेल. जर तुमच्या लाईफमध्ये आता चांगली फेज चालू नसेल तर एवढं लक्षात ठेवा की ही फेज जी आहे ती त्या जर्नीचा शेवट नाहीये, तर शेवट अजून बाकी आहे. सो दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईकचं बटन दाबा आणि तुमच्या फॅमिली बरोबर आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता तरी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.